पुढील 5 दिवसांचा हवामानाचा अंदाज बघितला तर उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये 10 तारखेला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात 10 व 11 फेब्रुवारी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात 10 व 11 फेब्रुवारी रोजी काही ठिकाणी तर 12 ते 13 फेब्रुवारीला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. व राज्यातील सर्व उपविभागांमध्ये उर्वरित वेळेला कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. पुढील 3 ते 4 दिवस कमाल तापमानात घट आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेले इशारे पाहता 9 तारखेला कोणताही इशारा दिला नाहीये, तर 10 तारखेला विदर्भातील सर्व जिल्हे तसेच मराठवाड्यातील बुलढाणा, जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे या जिल्ह्यांकडे ऍक्च्युली लक्ष ठेवण्याची गरज आहे. तर रोजी विदर्भातील सर्व जिल्हे तसेच मराठवाड्यातील मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 12 फेब्रुवारी रोजी म्हणजे चौथ्या दिवशी अमरावती तसेच नागपूर, गोंदिया, भंडारा व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये देखील लक्ष ठेवण्याची गरज आहे. 13 फेब्रुवारी रोजी कोणताही इशारा दिला नाही.